Hello friends, I am Mukunda Mali sir. I welcome you to my channel BFC English. मित्रांनो मी मुकुंदा माळी सर BFC English आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. Friends, in this video we are going to learn warming up, margin questions and English workshop of the 7th standard English lesson number 4.2 Baby Pangolins Night Out. मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 7वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 4.2 बेबी पेंगोलिन्स नाईट आउट या लेसनचे वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स व इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. 4.2 बेबी पेंगोलिन्स नाईट आउट वॉर्मिंग अप. क्वेश्चन नंबर 1. What instructions does a human mother give to her 2-year-old baby in the course of the day? Write 5 to 8 of those in English using your imagination. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक आई दिवसभरात आपल्या 2 वर्षाच्या लहान मुलाला कोणत्या सूचना देते ते या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत व या सूचना आपल्याला 5 ते 8 अशा सूचना आपल्याला इंग्लिशमधून लिहून घ्यायच्या आहेत. चला तर आन्सर बघूया. आन्सर 1. गेट अप बेबी, वॉश युअर माउथ क्लीन. उठ बाळा, तुझं तोंड धुवून घे. ड्रिंक दिस कप ऑफ मिल्क, हा दुधाचा कप पिऊन घे. डोंट से नो, इट्स स्वीट, नाही म्हणू नको बघा हे गोड आहे. कम हेअर, लेट मी गिव्ह यू अ बाथ, मी तुला आंघोळ घालते. बी केअरफुल और यू विल फॉल. डोंट से नो to your food, it's good for you. Don't be naughty, you will get hurt. Sleep well. अशा प्रकारच्या मित्रांनो विविध सूचना दिवसभरात एक आई आपल्या बाळाला देत असते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील क्वेश्चन आहे, यू आर व्हिजिटिंग अ नियर बाय हिल विथ युअर आंट. तुम्ही तुमच्या आंटी सोबत जवळपास असणाऱ्या एका टेकडीवर भेट देतात. थिंक ऑफ 5 to 8 क्वेश्चन्स यू वुड लाईक टू आस्क अबाउट द हिल. त्या टेकडीबद्दल 5 ते 8 क्वेश्चन्स तुम्हाला कोणते तुमच्या आंटीला विचारायला आवडतील ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचे आहेत. चला तर आन्सर बघूया. 1. व्हॉट इज द नेम ऑफ द हिल. या टेकडीचे नाव काय आहे. या प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी हा पहिला प्रश्न बनवलेला आहे. हाऊ हाय इज द हिल. ही टेकडी किती उंच आहे. व्हॉट इज इट फेमस फॉर. ही टेकडी कशासाठी प्रसिद्ध आहे. आर द वाईल्ड ॲनिमल्स फाउंड देअर. या टेकडीवर काही जंगली प्राणी आढळतात का. इज देअर अ बिग फॉरेस्ट ऑन द हिल. टेकडीवर मोठं जंगल आहे का. या प्रकारे मित्रांनो आपल्याला काही क्वेश्चन्स ही बनवायची आहेत. चला तर आता आपण काही मार्जिन क्वेश्चन बघूया. यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या या स्टोरीच्या बाजूला असणारे जे प्रश्न आहेत ते शिकायचे आहेत. लिसन अँड आन्सर. चला तर पहिला प्रश्न बघू. व्हॉट डीड मम्मा पेंगोलिन डू. व्हाय. आई पेंगोलिनने काय केले आणि का केले. या प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आहे. चला तर आन्सर बघू. मम्मा पेंगोलिन गेव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 month old बेबी विथ हर लॉंग टेपरिंग माउथ बिकॉज शी वॉन्टेड टू वेकअप हर बेबी. तर बघा आपण ही स्टोरी अभ्यासलेली आहे. या स्टोरीमध्ये आपण बघितलं की मम्मा पेंगोलिनने जे टेपरिंग माउथ आहे, पुढे असं निमुळत असणार जे तोंड आहे, ते आपल्या तोंडाने आपल्या त्या 1 महिन्याच्या बाळाला मित्रांनो पुश करते, धक्का देते त्याला उठण्यासाठी. या प्रकारे आपल्याला हे आन्सर लिहायचं आहे. पुढील क्वेश्चन बघू. हाऊ डीड मम्मा पेंगोलिन कॅरी हर बेबी. मित्रांनो बघा ती आई पेंगोलिन आपल्या बाळाला कशा प्रकारे उचलून घेते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आन्सर, शी कॅरीड हर बेबी ऑन हर टेल. तर मित्रांनो कशा प्रकारे घेऊन जाते आपल्या बाळाला. तर त्या आपल्या बाळाला ही मित्रांनो आपल्या शिफ्टीवर बसून घेऊन जाते. पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डीड मम्मा अँड बेबी सी ऑन देअर वे. आई आणि मित्रांनो ते बाळ ते त्यांच्या रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याने काय दिसले हे मित्रांनो आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे. आन्सर बघा. दे सॉ अ पॉर्क्युपाईन. त्यांना मित्रांनो त्या ठिकाणी सायंदर दिसतं रस्त्याने जात असताना. ते आपल्याला आन्सर या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4. गेस वेअर दे लिव्ह. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गेस करायचं आहे. सांगा बरं ते प्राणी कुठे राहतात तो आपल्याला अंदाज करायचा आहे. आन्सर आहे बघा इन अ संग होल.
इन द अर्थ, जमिनीत मित्रांनो ते होल करून म्हणजे बीळ करून राहणारा हा प्राणी आहे पेंगोलिन. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. गेस द मिनिंग ऑफ अँट हिल. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अँट हिलचा मिनिंग सांगायचा आहे. मराठी मिनिंग जर मित्रांनो आपण बघितला, अँट हिल म्हणजे मुंग्यांचं वारूळ. आन्सर आहे बघा, इट्स अ पाईल ऑफ अर्थ फॉर्म बाय अँट्स ओव्हर देअर लिव्हिंग प्लेस. ज्या ठिकाणी मित्रांनो मुंग्या राहतात तर त्या ठिकाणी राहण्याच्या जागेवरती मातीचा मित्रांनो एक ढिगारा ते तयार करत असतात, बारीक मातीचा. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मुंग्यांचे वारूळ. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट डू ह्युमन बेबीज इट ॲज देअर फर्स्ट सॉलिड मील? डिस्कस. मित्रांनो बघा, हा डिस्कस करण्याचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे. तर बघा, आपल्या कुटुंबातील जे लहान बाळ असते त्याचं पहिलं जे सॉलिड मिल्क आहे, मित्रांनो घट्ट जेवण आहे, ते काय असतं बरं? त्या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे. आन्सर आहे बघा, ओव्हर बॉइल्ड थिकेंड सॉफ्ट राईस. तर बघा, उकळलेला जो मऊ असा भात असतो तो आपण लहान बाळांना पहिल्यांदा खायला देत असतो. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. गेस द मिनिंग ऑफ. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन शब्द दिलेले आहेत, मेडिसिनल आणि ट्रायबल. या शब्दांचा मिनिंग काय होतो तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. चला तर आन्सर बघूया. फर्स्ट वर्ड आहे आपला मेडिसिनल, हेल्पफुल ॲज अ मेडिसिन फॉर हेलिंग इलनेस. पण बघा, आपण ज्यावेळेस आजारी असतो तर बरं होण्यासाठी जे एक औषध म्हणून जे यूज केलं जातं त्याला मेडिसिनल म्हणतात. मेडिसिनल हर्ब्स, प्लांट्स, जसं औषधी वनस्पती वगैरे असतात त्या प्रकारे हा शब्द आहे मेडिसिनल. तर त्याचा मराठी मिनिंग होईल औषधी. दुसरा शब्द आहे ट्रायबल, रिलेटेड टू ऑर कॉन्सर्न विथ ट्राईब. तर बघा, ट्राईबशी संबंधित असणारा त्याला म्हटलं जातं ट्रायबल. या प्रकारे मित्रांनो या दोघही शब्दांचा आपल्याला मिनिंग समजून घ्यायचा आहे. आता मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 वा. थिंग्स टू डू, फाइंड आउट मोर अबाउट. याच्याबद्दल मित्रांनो आपल्याला अधिकची माहिती ही जाणून घ्यायची आहे. दोन शब्द आहेत, फूड चेन्स आणि ट्रॅप कॅमेरा. फूड चेन काय असते आणि ट्रॅप कॅमेरा काय आहेत याबद्दल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. चला तर बघूया. फूड चेन. फूड चेन म्हणजे मित्रांनो अन्न साखळी. लिव्हिंग क्रिएचर्स इन नेचर फीड अँड सर्वाइव्ह ऑन इटिंग द अदर स्पेसीस ऑफ क्रिएचर्स. Each type of creature feed on the one below it in the series of living creatures. तर मित्रांनो समजून घेऊया ट्रॅप कॅमेरा. ट्रॅप कॅमेरा, people who want to take photographs and study the animal life set up cameras in the forest and get their photographs without their knowledge. The hidden camera is called the trap camera. या चला तर आता आपण जाऊया इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉप त्यातला पहिला प्रश्न बघूया. मेक ऑदर मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग ऑदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. तर या ठिकाणी बघा, बॉक्सचे जे शब्द आहेत त्यांना आपण ब्ल्यू कलरमध्ये घेतलेला आहे. तर या ब्ल्यू कलरमध्ये असणाऱ्या शब्दांना आपल्याला रिप्लेस मित्रांनो करायचे आहे दुसऱ्या शब्दांनी. पहिले बघा, वी विल गो इटिंग अँड इटिंग टुडे. तर मित्रांनो, दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स क्लॉब अप टर्मिट्स. तर हे मित्रांनो जे शब्द आहेत यांना आपल्याला रिप्लेस करायचं आहे, दुसरे शब्द मित्रांनो या ठिकाणी वापरायचे आहेत आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत. चला तर पहिलं वाक्य बघूया. वी विल गो बोट रायडिंग टुडे. वी विल गो सायकलिंग टुडे. या प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. दुसरं वाक्य बघा. दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स क्लब अप टर्मिट्स. दिस इज हाऊ वी बॉईज एन्जॉय ट्रेकिंग. यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. तर बघा या ठिकाणी ग्रीडी पीपल, लोभी लोक, त्यांच्या जागेवर आपल्याला दुसरा शब्द वापरायचा आहे. वाक्य बघूया. यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट सेल्फिश फ्रेंड्स. स्वार्थी मित्रांपासून या प्रकारे मित्रांनो आपण हे वाक्य घेतलेलं आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. जीवन खूप अवघड आहे, खडतर आहे. तर हार्डशिपच्या जागेवर मित्रांनो आपण शब्द चेंज करत आहोत. लाईफ इज नाऊ फुल ऑफ कम्फर्ट्स. या प्रकारे आपला हा क्वेश्चन 1 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघूया क्वेश्चन नंबर 2. लिस्ट ऑल द रेफरन्सेस इन द स्टोरी दॅट टेल यू दॅट इट इज नाईट टाइम. मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला गोष्टीमध्ये ती रात्रीची वेळ होती हे सांगणारे, हे संदर्भ दाखवणारे वाक्यांची यादी या ठिकाणी करायची आहे. चला तर आन्सर बघूया. 1. बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डे स्लीप. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट passing on and with some sound.
when she step out for our nighttime wandering, they flash her torchlights on to spot us and then shoot us. We return here tomorrow night. We must reach home before the day breaks. या प्रकारे हे वाक्य मित्रांनो आपल्याला दाखवतात की तो जो वेळ आहे तो रात्रीचा वेळ आहे आणि रात्रीची वेळ दाखवणारे जे मित्रांनो फ्रेजेस आहेत त्यांना या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेली आहे. त्याला रिलेटेड मित्रांनो आपला जो पुढचा क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फ्रेजेस इनटू युअर मदर टंग. या ज्या मित्रांनो फ्रेजेस या ठिकाणी आपण बघितल्या, अंडरलाईन केलेल्या फ्रेजेस, त्या अंडरलाईन केलेल्या फ्रेजेसला आपल्याला आता मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. चला तर बघूया फ्रेजेस, त्यांचा मराठी मिनिंग. फर्स्ट फ्रेज बघा, ड्राउझी. ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप. दिवसभर झोपल्यानंतर मित्रांनो बघा, दिवसभराच्या झोपेनंतर पेंगुळलेला असणे. ब्राईट लाईट पासिंग ऑन. टॉर्चचा मित्रांनो बघा पुढे जात असलेला प्रखर प्रकाश. नाईट टाइम वंडरिंग, रात्रीची भटकंती. रिटर्न टुमॉरो नाईट, उद्या रात्री परतू. पुढचं बघा, मस्ट रीच होम बिफोर डे ब्रेक्स. दिवस उजाडण्यापूर्वी घरी पोहोचले पाहिजे. या प्रकारे मित्रांनो या फ्रेजेस आहेत. या फ्रेजेसमधून तो नाईट टाइम आहे ते आपल्याला मित्रांनो लक्षात येतं. त्यांचा मराठी मिनिंग या प्रकारे आपल्याला हा लक्षात घ्यायचा आहे. चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नंबर 4. राईट व्हॉट मम्मा पेंगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. मित्रांनो खालील टॉपिकच्या संदर्भात मम्मा पेंगोलिनने त्या बेबी पेंगोलिनला काय सांगितले मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. चला तर बघूया फर्स्ट पॉइंट. पेंगोलिन्स ॲज ॲनिमल स्पेसिस, देअर हॅबिटॅट, फूड हॅबिट्स. या तर मित्रांनो बघा, प्राण्यांची एक प्रजाती म्हणून हा पेंगोलिन प्राणी आहे. तो कुठे राहतो, तो कोणते अन्न घेतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्या संदर्भात मम्मा पेंगोलिनने बेबी पेंगोलिनला काय सांगितले ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आन्सर बघूया. पेंगोलिन्स आर फाउंड इन एशिया अँड आफ्रिका. इंडियन पेंगोलिन्स अँड चायनीज पेंगोलिन्स आर सीन northern part of India. Their habitat is a sunk hole, the earth nearly 9 inches wide and more than a meter long. They come out at night for searching their food. They are ant eaters. Termites are their favorite and main food. Pangolins have skulls on their body. They use their strong claws and tail to climb up a tree. या प्रकारे मित्रांनो माहिती मम्मा पेंगोलिन ही बेबी पेंगोलिनला सांगते. पुढील क्वेश्चन बघूया. थ्रेट्स टू पेंगोलिन्स. पेंगोलिनवरील असणारी जी संकटे आहेत ती कोणती कोणती मित्रांनो या ठिकाणी आई सांगते ती बघूया. आन्सर. सम हंटर्स सर्च पेंगोलिन्स होल्स नेट्स, dig them and kill them for their flesh and sell their skulls to earn a lot of money. Their skulls are used by people for medicinal use. They shoot them with their guns and so pangolins existence is in danger. नेक्स्ट बघूया. गुड पीपल्स इफर्ट्स सेव्ह पेंगोलिन्स. जे चांगली लोक आहेत त्यांचे मित्रांनो पेंगोलिनला वाचवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते कशा प्रकारे उल्लेख केलेले ते बघूया. सम गुड पीपल नो द पेंगोलिन्स इम्पॉर्टन्स द फूड चेन. Nature, they are working hard to make their life safe and help them to grow in numbers. Some organizations like Sahyadri Nisarg Mitra Maharashtra run awareness campaigns with the help of the forest department. They hold meetings in villages and urge people to protect them. They put up posters and hand out pamphlets to make people understand their importance for killing and removing millions of ants and termites. They are trying to stop international smuggling of the skulls of pangolins. Next question बघूया. Question number 5. Write whether the following sentences are true or false. A. The pangolin's home was sunk a hole in the earth. True. Mama pangolin used her claws to eat ants and termites. False. Baby pangolin did not like termites. False. Mama pangolin pulled her long body
together into a tight ball. True. Pangolin skulls are medicinal. मित्रांनो बघा, हे जे वाक्य आहे, पेंगोलिनचे जे स्कल्स आहेत ते मेडिसिनल आहेत. ट्रू सेंटेन्स आहे. परंतु बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मित्रांनो बघा रिसर्चमध्ये समोर आलेलं आहे, त्यात मेडिसिनल प्रॉपर्टीच्या कमी आहेत. ह्युमन बीइंग्स हॅव डिस्ट्रॉयड पेंगोलिन्स हॅबिटेट. ट्रू. या प्रकारे मित्रांनो आपला हा क्वेश्चन नंबर 5 आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 7वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 4.2 बेबी पेंगोलिन्स नाईट आउट या लेसनचे वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स व इंग्लिश वर्कशॉप अभ्यासले. आय होप फ्रेंड्स यू एन्जॉय द व्हिडिओ. तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.